नमस्कार. आपला श्रद्धात्रय विभाग नावाचा अध्याय सुरू आहे. प्रत्येक गोष्टीला 3-3 भाग कसे असतात ते आपण पाहतोय. मागच्या वेळेस आपण अभिसंधायतु फलम दंभाधम पिचाई इज्जते भरतश्रेष्ठ तयज्ञम विधी राजसम. भगवंतांनी अर्जुनाला राजस कर्म काय असतं ते सांगितलं. आपण थोडासा विचार त्याचा केला होता. आज माऊलींच्या ओव्या आपल्याला बघायच्या आहेत. थोडक्यात असं आहे की राजस कर्म कशाला म्हणायचं तर त्याच्यात दांभिकपणा असतो. नखरा न खरा त्याला नखरा म्हणतात. खरं नसतं, दाखवायचं असतं आपलं ऐश्वर, आपण आपल्याकडे काय काय आहे आणि आम्ही कसे कार्यक्रम करतो वगैरे वगैरे, असं जे देखावा ज्याला म्हणतो, डामडौल ज्याला म्हणतो, असं जे कर्म केलं जातं त्याला राजस कर्म म्हणतात. आपण पाहिलं. आज आपण 185व्या माऊलींच्या ओवीपासून पाहणार आहोत. केवळ 4च ओव्या माऊलींनी ह्या राजस कर्मासाठी घेतली आहेत. फार त्याच्यामध्ये बहुधा माऊलींना सांगण्याची आवश्यकता वाटली नाही असं म्हणूया. एकच उदाहरण माऊली दिलं ते त्यावेळच्या काळाला अनुसरून असेल, पण दांभिकपणा म्हणजे काय. आपल्याकडे एक म्हण आहे की सणात सण गौरीला खण. आणि आपल्या पिढीला आपल्या घरी सासरी सांगितलं जायचं की अगं शुक्रवारची सवाशीण नंडेला बोलवायचं ठीक आहे, पण अजून एक सवाशीण पण बोलवायची. आपलं नणंदच बोलावलं की करा चला तिला पण बोलावलं गेलं आणि आपलं सवाष्णीचं पण काम झालं. असं नाही करायचं. तर आणखीन पण एक सवाशीण बोलवायची, तिला बोलवायचंच शिवाय, असं आपण जे म्हणायचो तसं माऊली आपल्याला एक उदाहरण देऊन सांगणार आहेत. त्या काळातलं उदाहरण आहे. 125व्या ओळीत माऊली सांगतात, आता यज्ञुकीर विरेशा करी पै याची ऐसा परी श्राद्धा लागी जैसा अवंतीला रावो. रावो म्हणजे राजा, अवंतीला म्हणजे बोलावलं. राजाला बोलावलं. कशासाठी बोलावलं. पूर्वीच्या काळी प्रत्येक घरी श्राद्ध पक्ष होत असत. तर श्राद्धाचा कार्यक्रम आहे आणि पंक्तीला राजाला पण बोलावलं आहे, म्हणजे मान मरातब पण मिळाला राजा पंक्तीला. म्हणजे असा डामडौल असणाऱ्यांकडेच राजा येणार, उगाच कुणा सोमागोमाकडे तर नाही राजा येणार. त्यामुळे यज्ञोकीर विरेशा, अर्जुना एक राजस यज्ञ, राजस कर्म मी तुला सांगतो. आता की वारंवार कर्मशब्दाची व्याख्या आपल्याला परत सांगायला नको आहे. फक्त आठवण ठेवायची की आता यज्ञकर्म म्हणजे काय, तर केवळ आपल्याला काही त्या विटा मांडलेल्या आहेत आणि यज्ञ आणि त्यात आहुती एवढाच विचार नाही आहे करायचा. सर्वांच्या हिताचं असणारं कर्म करणं त्याला यज्ञकर्म म्हणायचं, अशी आपण व्याख्या आता घेतलेली आहे. आणि त्यामुळे खरं म्हणजे हे राजस कर्म जे आहे, म्हणजे असं दाखवायचं, दांभिकपणाचं, याच्यामध्ये कसलं आलं आहे, सर्वांच्या हिताचं. त्यामुळे लगेचच त्या राजस कर्म या शब्दातच नेमकं भगवंताला काय सांगायचं आहे तो विषय आला आहे. माऊली तरी देखील आपल्याला सांगतात की एखादा घरामध्ये श्राद्धाचं कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला राजाला भोजनासाठी आमंत्रण द्यायचं आणि जणू काही काहीतरी, आता राजा येणार म्हटल्यावर फळाची इच्छा आलीच. राजा काही असं रिकामा हाती येणार नाही. त्यामुळे अशी काहीतरी राजाकडून काहीतरी प्राप्ती होईल अशी इच्छा धरून राजाला आमंत्रण द्यायचं, त्याला राजस कर्म म्हणतात. म्हणजे आयतं प्रसिद्धी पण मिळणार, लगेचच दुसऱ्या दिवशी फोटो बिटो वर्तमानपत्रात येणार, मंत्री महाशय आपल्या घरी आल्याचं समाजाला कळायला हवं तर फोटो येणार, त्यामुळे आपलं पण कौतुक होणार. त्यामुळे सणात सण सगळ्या गोष्टी होतील, असा सगळा विचार ह्या लौकिक पण व्हायला हवं, नाव पण व्हायला हवं, असं सगळं या एका कर्मात होऊन जातं. त्याला राजस कर्म म्हणायचं. जरी राजा घरासी ये तरी बहुत उपयोगाच आहे आणि कीर्ती हे होय श्राद्ध नाटक आहे. एक राजा नुसता आपल्या घरी आमंत्रण केलं आणि आला समजा तर सगळ्याच गोष्टी झाल्या. एकतर आपण अपेक्षाच केली नाही अशा सगळ्या गोष्टी राजा आपल्याला देईलच, ते पण एक चांगलं झालं. आपला लौकिक आपलं वाढणारच, प्रसिद्धी मिळणारच आपल्याला. बरं, श्राद्ध कर्म ते आपल्याला करायचं होतंच, तो येवो न येवो आपण करणार होतोच, त्यामुळे त्याच्यासाठी काही वेगळं आपल्याला करावं लागलं नाही. अशा सगळ्या गोष्टी एकातच होऊन गेल्या असं भगवंत अर्जुनाला सांगतो आहे की त्याला राजस कर्म म्हणायचं. माऊली आपल्याला उदाहरण असंही पटवून देतात. खरंच आहे, कामात काम होऊन गेलं की आपण पण खुश असतो. तर तसं करणं ही सोय असते, पण हे काही सात्विक कर्मामध्ये मोडत नाही, हे राजस कर्मामध्ये मोडतं. तैसा धरुनी आवाका म्हणे स्वर्गू जोडेल असिका दीक्षितू होईल मान्यू लोका घडेल यागू. हा यागू म्हणजे यज्ञ केला
म्हणजे असं राजाला बोलावून काही कार्यक्रम केला की सगळंच 2 गोष्टी असी का सगळं असी का म्हणजे आयतं. आयता स्वर्गप्राप्त होईलच. श्राद्ध का करायचं तर स्वर्गप्राप्ती व्हावी. आपल्या पूर्वजांना पण आणि आपलं पण. त्यामुळे श्राद्ध झालं म्हणजे स्वर्गप्राप्ती होईल, आयतंच होईल. आणि दीक्षित होईल मान्य लोका. दीक्षित होणं म्हणजे मानमरातब मिळणं. त्यामुळे दीक्षित म्हणून लोकांमध्ये पण मानमरातब मिळेल. असं सगळं या एकाच कामामुळे सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि म्हणून ह्याला राजस कर्म म्हणायचं. असं एकात एक सगळ्या गोष्टी करणं. ऐसी केवळ फळा लागी महत्त्व फोकारावं या जगी पार्था निष्पत्ती जे यागी राजस पैते. पार्था ह्याला राजस म्हणायचं बरं, की फलाशा पण पूर्ण करून घ्यायची, लोकात प्रसिद्धी पण मिळवून घ्यायची आणि आपण यज्ञ केला असं पण कौतुक करून घ्यायचं. हे सगळं एकात एकात करून टाकणं. हे एकच उदाहरण देऊन माऊलीने आपल्याला राजस याग, राजस यज्ञ, राजस कर्म कशाला म्हणायचं ते सांगून टाकलं. पुन्हा प्रश्न येतो की हे झालं 750-800 वर्षापूर्वीचं उदाहरण. पण आपण समजा त्या श्राद्धाच्या जागी दुसरा कुठला विषय, जसं मी मगाशी म्हटलं की होतं ना, की घरामध्ये जे काही पारंपरिक आपल्याला कुलधर्म कुलाचार करायचे असतात ते करताना त्यातल्या त्यात असं नाही चालत. जे करायचं असतं त्याचा जर पुरेपूर आपल्याला मनापासून करायचं आहे तर काय करायला हवं अशी जी काही परंपरा आपल्याकडे सांगितली जाते, तर असं आपलं सणात सण गौरीराखण करायचं असेल तर ते राजस कर्म नुसतं दाखवायचं दिखाऊपणाचं असं डामडौल आपला लोकांना कळायला हवा याच्यासाठी करण्याचं कर्म आहे. असो, पुढल्या ह्याच्यामध्ये विधीहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. आता हे बरं म्हणायची वेळ आली की राजस तर राजस, पण निदान श्राद्धकर्म प्रत्यक्ष का होईना केलं आहे. आता ह्या तामस कर्मामध्ये विधीहीनम, काही त्याला शास्त्र नाही, विधीपूर्वक नाही, केलं तर केलं, कसं तरी केलं, असं हे तामस कर्म आहे विधीहीनम. दुसरं असृष्टान्नम, म्हणजे अन्नदान करणं वगैरे काही नाही. आता कुठलाही यज्ञकर्म करायचं तर त्याच्यामध्ये दान आपोआपच आलं. पण हे जे काही तामस कर्म ज्याला म्हटलं जात आहे त्याच्यात काहीच करायचं नाही, कुठलं दान द्यायचं नाही, काही विधीला धरून करायचं नाही. मंत्रहीनम, मंत्र नाहीत. अदक्षिणम, दक्षिणा नाही. श्रद्धा नाही, श्रद्धा नाही, दक्षिणा नाही, दान नाही, शास्त्र नाही, काहीच नाही. आणि कसं मग याला यज्ञकर्म तरी म्हणायचं? त्यामुळे याला तामसम परिचक्षते, याला तामस कर्म म्हणतात. म्हणायला गेलं तर सोपी व्याख्या आहे की काहीच नाही, विधिनिषेधच ज्याला नाही त्याला तामस कर्म म्हणायचं. शास्त्रसंमत गोष्टी कुठल्याच करायच्या नाहीत. खरं म्हणजे अशा प्रकारचं सगळ्यांच्या हिताचं जे कर्म आहे त्याला आपण यज्ञकर्म म्हणतो आहोत. तर त्या यज्ञकर्माला सगळं शास्त्रविहित जे काही ठरलं आहे त्याप्रमाणे हवं. आपण भोजनाला यज्ञकर्म म्हणतो. स्वयंपाक कसा तरी करून नाही चालत. 4 लोक आपल्याकडे बोलावले तर नीटपणानेच केला पाहिजे. कुठल्या ह्याच्यामध्ये कुठली वस्तू टाकायची हे धरून केलेलं असतं. जसं आपण बायकांचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सगळ्यांना गवारीची भाजी केला की ओवा टाकायचा, भोपळ्याची भाजी केली की मेथी टाकायची. हे आलेलंच आहे परंपरेने. साधं अन्न ग्रहण करायचं आहे. पण ते अन्न तयार करण्यासाठी जो काही शास्त्रसंमत गोष्टी आहेत त्या केल्याच पाहिजे. डावी बाजू, उजवी बाजू, चटणी, कोशिंबीर, ताट सजवलेलं असलंच पाहिजे. असं जे सगळं आपण करतो साध्या गोष्टीत सुद्धा. आणि हे सगळ्यांच्या हिताचं, सगळ्यांच्या कल्याणाचं असं जे यज्ञकर्म आहे. आता इथे अमुकच एका यज्ञकर्मासंबंधी आपल्याला म्हटलं नसलं तरी तामस काय तर कसं तरी काहीतरी केलेलं आहे असं कर्म करून कोणालाच ते फायद्याचं होत नाही. हा सगळं अर्थ आहे. त्यामुळे यज्ञकर्माचाच विचार करा. आता समजा अगदी जेवणाचं जाऊ दे, पण आपण अगदी यज्ञ म्हणून जरी विचार केला तरी त्या यज्ञाच्या त्या यज्ञकुंड, त्याचा विटा, त्याची रचना, त्याची दिशा, हे सगळं ठरलेलं मापात असतं. कसं तरी काहीतरी करून चालत नाही. त्याची जी काही योजना आहे, जी काही पद्धती आहे त्याप्रमाणे शास्त्रसंमत अशा गोष्टीच त्या यज्ञाच्या याच्यामध्ये कराव्या लागतात. म्हणजे खरं तर भूमितीचं ज्ञान, रांगोळीसुद्धा ठरलेली असते कुठे कशी काढायची ते. जसं आपण बोडण्याची रांगोळी ठरलेली असते तशी प्रत्येक गोष्ट शास्त्रविहित धर्माने सांगितलेली अशा पद्धतीने करायची असते. त्याचे यज्ञकुंड करायचं आहे, त्या यज्ञकुंडाची रचना आहे, त्याचं भूमिती आहे, त्याचं माप आहे, त्याप्रमाणे लक्ष देऊनच ते करावं लागतं. पण इथे तामस यज्ञामध्ये काही नाही.
बरं कुठला करतोय, समजा गणेश याग करतोय तर गणेश यागाला गणेशाला आवडणाऱ्या गोष्टी, मग सहस्रमोदकम यजते, तर ते 1000 मोदकांचं यज्ञामध्ये आहुती द्यायचे, दुर्वा पाहिजेत, त्याला लाल फुलं पाहिजेत, अशा प्रकारची जी रचना असते. तर यज्ञ म्हणला की कुठल्या देवतेचं पूजन आहे त्याप्रमाणे सगळी तयारी लागते. इथे मुळे विधीही नम असं असल्यामुळे इथे तामस यज्ञ आहे, याच्यात काय केले तयारी, नाही केली, शास्त्राला धरून आहे नाही आहे, असं आहे. भगवंतासाठी कर्म करायचं तर नीटपणाने करायला हवं. काय योग्य आहे, काय निषिद्ध आहे कळायला पाहिजे. कसं तरी कर्म केलं तर त्याचं फळ काही योग्य ते मिळणार नाहीच. असो, तर यज्ञकर्माचा हा जो काही तामस अर्थ आहे, खरा लक्षात सारखं सारखं काय, सर्वांनी करायचं, सर्वांच्या हिताचं, असं ते असलं पाहिजे. आणि मग आता हे जे तामसं कर्म आहे ते सर्वांनी केलेलं नाही, सर्वांच्या हिताचं नाही. आपल्याकडे किती चांगल्या पद्धती आहेत. साधी घरामध्ये अगदी नित्य नैमित्तिक पूजा असते ना, समजा काही नैमित्तिक पूजा आहे, तर घरातल्या सुनेने किंवा मुलीने तयारी केलेली असते. आणि मग अगदी हा घरोघरी असणारा संवाद आहे. हां, मग ती मुलगी किंवा सून ती तयारी जी करून आहे, आई एकदा नजर टाका हां, काही राहिलं नाही आहे ना. हे जे काही आहे हे एकमेकांना विचारून करणं. ह्या विचारून करण्यामध्ये ते यज्ञकर्म सगळ्यांचं, सगळ्यांसाठी, सगळ्यांच्या कल्याणाचं, असा त्याचा अर्थ आहे, की सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घेतलेला आहे. त्याला यज्ञकर्म म्हणायचं. आता तामस यज्ञाचा विचार करतोय तर त्याच्यामध्ये काहीच नियोजन नाही, काही नियमानुसार काही नाही, काही शिस्तबद्ध व्यवहार नाही. काय केलं तर केलं. मला आठवत आहे 2 वर्षापूर्वी इथे मेलबर्नला आमच्या घरी पूजा केली. इथे पण जे गुरुजी आहेत पुण्याहून आलेले आहेत ते IT इंजिनियर, पण पौरोहित्याचं सगळं त्याला येतं. आणि मग त्यांना पूजेला बोलावलं होतं. त्यांनी फोनवरती सांगितलं की मी WhatsAppवर यादी पाठवतो. पण त्यांनी मग सांगितलं, पूजा कोण करणार आहे? तर माझी लेक म्हणाली, मुलगा करणार आहे, त्याची मुंज झाली आहे, तो करेल पूजा. मग म्हणे त्याला सगळं सामान आणायला सांगा. आणि त्याला सामान आणायला लावलं. सामान आणल्यावर ते सगळं त्यांनी ताटामध्ये लावलं. मग कशाला काय म्हणतात, कापूर सांगितलं काय हे करायचं, अक्षता म्हणजे काय करायचं, काडवाती म्हटलंय म्हणजे काय करायचं, वस्त्र अलंकार घालायचे म्हणजे याचे अलंकार म्हणजे काय, कापसाची वस्त्र म्हणजे काय, असं सगळं त्याला आदल्या दिवशी रात्री अभ्यास घेतला होता. आणि मग दुसऱ्या दिवशी पूजा केली. याला म्हणतात सामुदायिक केलेलं काम, याला म्हणतात हे सर्वांच्या कल्याणासाठी सर्वांनी सहभाग दिलेलं, ह्याला यज्ञकर्म असं म्हणायचं. पण इथे तसं काही नाहीच आहे. विधी निषेधच नाही, नियम नाही, तयारी नाही, नियोजन नाही, काहीच नाही. आणखीन काय, तर कुठल्या प्रकारचं दान नाही. खरं तर कुठल्याही म्हणजे अगदी नित्य नैमित्तिक कार्यक्रमात सुद्धा आपल्याकडे दानाला फार महत्त्व आहे. आजच मी माझ्या नातवाला सांगत होते की आमच्याकडे दुपारी आम्ही लहान होतो तेव्हा जेवायला बसताना माझ्या मोठ्या भावाला पानावर बसण्यापूर्वी एक काम असायचं. आजी आमची एका केळीच्या एवढ्याशा तुकड्यावरती थोडासा भात आणि तूप घ्यायची आणि म्हणायची, चुलीवरती तिचं पोळी किंवा भाकरी करायचा तवा असायचा, ती चिमट्यात तो बाजूला करायची. आग्नेय स्वाहा इदम नमः, मग एवढासा भाताचा घास त्या अग्नीमध्ये चुलीमध्ये घालायचा, किंचित पाण्याचा थेंब घालायचा. मग खाली तुळशी अंगणामध्ये जायचं, तिथे एका फाळक्यावरती एवढंसं घास ठेवायचा, कडेला पाण्याचं पाणी ठेवायचं, काव काव करायचं म्हणजे कावळ्यांनी येऊन ते खावं. गाईचा म्हणजे गोग्रास काढून ठेवायचा, देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मग जेवायला बसायचं. अशी जी काही आपली संस्कृती आहे, हे जे काही आहे ना, ह्याला समुदायाने करायची गोष्ट पाहिजे. प्रत्येक वेळेला दान देणं म्हणजे काही खूप काही द्यायचं आहे अशातला भाग नाही आहे. पण यज्ञकर्मामध्ये जे सात्विक यज्ञकर्म आहे त्याच्यामध्ये दानाला महत्त्व आहे. रोजचं सुद्धा स्मरण केल्याशिवाय, सगळ्यांना दिल्याशिवाय, आम्ही फक्त नाथांबद्दल म्हणतो की जेवायला बसल्यापूर्वी नाथ आपल्या घराच्या अंगणाच्या बाहेरच्या रस्त्यावर जायचे, दोन्ही बाजूला दृष्टी टाकायचे, कोणी पांतस्थ आहे का, कोणी गरीब आहे का, कोणी भुकेला आहे का, त्याला जेवायला पंक्तीला बोलवायचे आणि मग आपण अन्न ग्रहण करायचे. असं जे काही आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व दिलेलं आहे ते महत्त्व आपण लक्षात घेतलं तर इथे तामस यज्ञामध्ये हे काही नाहीच आहे. दान नाही म्हणजे कुणालाही कोण पात्र आहे का अपात्र आहे हे ठरवलं तर दूरचीच गोष्ट. परंतु भुकेल्याला, पशुपक्ष्यांना, गाईला, वेलींना, वृक्षांना सुद्धा आपण
या सगळ्या यज्ञकर्मामध्ये सहभागी करून घेतलं पाहिजे. असा जो काही अन्नदानाचा किंवा दानाच्या व्याख्येचा विचार आहे तो या तामस यज्ञामध्ये नसतोच. अन्न वस्त्र कसं आहे की आता तर ना अलीकडे दानामध्ये खूप गोष्टी वाढल्या पण आहेत. म्हणजे पूर्वी अन्न वस्त्र निवारा अशा आपण गरजा म्हणायचो. आता या गरजांमध्ये आरोग्य, शिक्षण, वाहतूक साधन व्यवस्था किंवा आपल्या संपर्काचे साधन, आपल्याला जरा आपला मोबाईल बंद झाला की आपण अगदी लंगडे-पांगडे झाल्यासारखं आपल्याला वाटतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी पण आता गरजेच्या झालेल्या आहेत. या गरजेच्या गोष्टीसुद्धा एकमेकांना मदतीला देणं, जसं आपण आधी गमतीनं असेल, पण कुणाकडे गेलो की लगेच वायफाय आहे ना हो, जरा वायफायचा नंबर द्या. म्हणजे इतका वेळसुद्धा जो काही आपण अर्धा तास त्यांच्याकडे बसू, तेवढ्या वेळसुद्धा आपल्याला संपर्कापासून दूर राहणं शक्य नसतं. गमतीचा भाग जाऊ दे, मुद्दा काय आहे, तर असं हे जे काही एकमेकांना देण्याची गोष्ट आहे, एकमेकांना धरून करण्याची गोष्ट आहे, ही या तामस कर्मामध्ये नसतेच. बरं, दुसरं असं आहे की आपल्याकडे जे नाही आहे ते दुसऱ्याला देणं, हे खरं म्हणजे ज्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. किंवा वाटून सगळ्यांनी घेणं. तुला पण असू दे, मला पण असू दे. अन्नदानाचा किंवा कुठल्याही वस्तूच्या दानाचा विचार केला तर आपण असा करतो की सर्वांनी मिळून ते करायचं आहे. अ, तर मग तो एकमेकांच्याबद्दलचा जो काही नात्याचा भाव आहे, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा भाव आहे, तो वाढतो. याच्यासाठी असं एकमेकांना देण्याचं करायचं असतं. अगदी काय तर एक मानसिक विकाससुद्धा आपला होतो आणि कुठे आपल्याला अहंकार येत नाही. एकमेकांना घेऊन काम करणं, एकमेकांना देऊन काम करणं असं अपेक्षित आहे. आपल्याला महाभारतामध्ये असे कितीतरी प्रसंग दिसतात की या छोट्या छोट्या गोष्टीतून जे काही चुकीचं आहे ते बाजूला करता आलं पाहिजे. आपल्याला युधिष्ठिराची गोष्ट आठवण करून देते. माहिती आहे की महाभारत युद्ध झालं, युधिष्ठिर राजा झाला आणि मग युधिष्ठिरांनी युद्धामध्ये कितीतरी लोक मारले गेले वगैरे. त्यामुळे एक यज्ञ केला आणि त्या यज्ञाला सगळ्या लोकांना जेवायला बोलावतं. सगळे लोक जेवायला आले होते. एका पाठोपाठ एक पंक्ती उठत होत्या आणि एक असं दृश्य दिसलं की पहिली पंगत उठून सगळी पानं उचलली जात आहेत पत्रावळी आणि परत घेतलं जात आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये एक मुंगूस, त्याचं अर्ध अंग सोनेरी झालेलं होतं आणि अर्ध अंग साधं होतं. तो मुंगूस ते पडलेले अन्न कोण वेचून खात होता. युधिष्ठिराने ते पाहिलं आणि त्याला कळेना की असा तर मुंगूस यापूर्वी आपण पाहिला नाही. अर्ध अंग सोनेरी आहे आणि आश्चर्याने त्यांनी पाहिलं आणि तेवढ्यामध्ये त्या मुंगुसाने मानवी भाषेमध्ये, मानवी वाणीमध्ये असं म्हटलं की मी असाच एका पंक्तीमध्ये जेवायला गेलो होतो, तेव्हा माझं अर्ध अंग सोनेरी झालं आहे. पण अर्धच झालं आहे, उरलेलं अन्न सोनेरी केव्हा आणि कसं होईल? तर राजाच्या पंक्तीमध्ये गेलो तर नक्की होईल. म्हणून मी तुझ्या पंक्तीत आलो आहे, बघतो माझं अंग सोन्याचं होतं आहे का? आणि मग युधिष्ठिराने कृष्णाकडे पाहिलं. सगळा उलगडा झाला की हे काही नाही आहे, हे सगळं भगवंताने केलेली गोष्ट आहे. की माझ्या मनात कुठेतरी मी राजा, मी हे सगळं करतो आहे, असं जर कुठे आलं असेल तर तो अहंकार दूर व्हावा. हे सगळं त्या यज्ञामध्ये समाविष्ट केलेलं आहे की मी केलं असा भाग म्हणून समुदायाने करायची गोष्ट आहे. सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट का? तर एकट्या मीने केलं आहे, माझ्या एकटीच्याने नाही आहे झालेलं, सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. असा विचार करून जेव्हा हे कर्म होतं तेव्हा त्याला सात्विक, हे असं या तामस यज्ञामध्ये काहीच नसतं. दुसरं मंत्रहीनम. यज्ञामध्ये मंत्र लागतात, त्या मंत्रामध्ये, त्या मंत्राच्या उच्चारामध्ये विशेष सगळं असतं आणि त्या म्हणायच्या मंत्राबद्दलही काही विचार केलेला नाही, योग्य त्यातला जाणकार बोलावलेला नाही आहे. अशाच करून काय उपयोग आहे? त्या मंत्राला सुद्धा ना आरोह अवरोह असतात. कसं तरी काहीतरी हे करून चालत नाही. त्यामुळे हा जो तामस मन यज्ञ आहे, या तामस यज्ञामध्ये मंत्रहीनम, जाणकार बोलावलेलाच नाही. त्यामुळे कसं तरी काहीतरी असतं. कोणती देवता, कोणता मंत्र काही ठरलेलं असतं. त्या ठरलेल्याप्रमाणे स्वरशास्त्रावर आधारित अशा सगळ्या मंत्रांचं उच्चारण ते व्हावं लागतं. मंत्र हे शास्त्र आहे. शास्त्र म्हणजे अगदी शस्त्रासारखं आहे. शस्त्र कसं दोन प्रकारे असतं. एक तर शत्रूला मारण्यासाठी त्याचा उपयोग आहे आणि आपल्या सुरक्षिततेसाठी पण त्याचा उपयोग आहे. तसं ह्या मंत्राचं आहे. मंत्र उच्चारामध्ये ह्या दोन्ही गोष्टी आहेत. मंत्राचा उपयोग हा शस्त्रासारखा आहे की आपल्या चांगल्यासाठी पण आहे आणि
इतरांना म्हणजे काही दुष्ट प्रवृत्ती जर आपल्या या सगळ्या कामामध्ये कोणी येत असतील तर त्यांना बाजूला करण्यासाठी पण त्याचा उच्चार आहे. अशासाठी मग योग्य वापर करूनच त्या मंत्रांचा उच्चार करावा लागतो. चुकीचं वापरून त्याचा उपयोग होत नाही. आपल्याला स्तोत्र आणि मंत्र शब्दांचे अर्थ माहिती आहेत. स्तोत्रामध्ये थोडी गडबड झाली तरी चालतं, पण मंत्रामध्ये नाही करायची. किंवा जपासाठी जो मंत्र वापरलेला असतो त्याच्यामध्ये पण चालतं. जसं आपण नेहमी उदाहरण घेतो की श्रीराम जय राम जय जय राम, हे कसंही अगदी तो आमचा वाल्या कोळी नाही राम म्हणता आलं, मरा मरा म्हणाला, झालं रामच ना. त्यामुळे त्याच्यात चालतं. जपासाठी तुम्ही काही म्हटलं, आडवं पडून म्हटलं, झोपून म्हटलं, झोपेत म्हटलं, काही चालेल. परंतु यज्ञासाठीचे जे मंत्र आहेत त्या मंत्रांना मात्र आरोह आहे, अवरोह आहे, स्वरज्ञान ज्याला आहे त्यांनी ते म्हणायचं असतात. त्याचाच परिणाम उत्तम प्रकारे होतो. देवदेवतांना आवाहन करण्यासाठी ते मंत्र म्हणले जातात. त्या मंत्रामध्ये चूक होऊन चालत नाही. त्या म्हणजे जसं नेहमी अण्णा व्यवहारे सांगायचे की त्या काही वर्षांपूर्वी ना गायत्री मंत्राचा एवढा प्रचार झाला की अगदी टपरी टपरीवर पण गायत्री मंत्र आणि काहीतरी वेगळ्या चालीमध्ये लावले जायचे. अण्णा नेहमी म्हणायचे की हे नाही आहे, असा गायत्री मंत्र नाही म्हणायचा. गायत्री मंत्राच्या उच्चारणाचा मंत्राचा जो काही उच्चार आहे ठरलेला तसाच झाला पाहिजे. कोणत्या अक्षरावर कसा जोर दिलेला आहे तसंच उच्चार घ्यायला पाहिजे. असं ते त्या उच्चारासहित जर ते तरच त्याचा फायदा होतो. कसं तरी करून नाही चालत. पूजा करताना, मंत्र म्हणताना, गीता म्हणताना, कुठली पण स्तोत्र म्हणताना त्याच्यामध्ये मन घालून म्हटलं पाहिजे. म्हणजे उच्चाराचं तर हे वेगळं आहेच, त्याशिवाय मनापासून म्हटलं पाहिजे. म्हणजे पाठांतर तर हवंच आहे, अगदी बरोबर आहे, उच्चार चांगले हवेत हेही बरोबर आहे, आणि त्याच्यावर आणखी मन म्हणून पण घातलं पाहिजे. म्हणजे मग त्याचा खरा खरा उपयोग आपल्याला होईल असा त्याचा अर्थ. यज्ञामधले मंत्र जे असतात ना, ह्या तामस प्रवृत्तीच्या माणसं म्हणजे एक तर तो माणूस लक्षच देते कारण त्याला येत पण नसतं. ते कोण काय करतं आहे इकडे त्याला काही पाहायचंच नसतं, असं होतं. आणखी एक शब्द वापरला आहे अदक्षिणम. आता मंत्र नाही, विधिनिषेध नाही, दान धर्म नाही, तर दक्षिणा पण नाही. थातोर मातोर काहीतरी करायचं आणि कार्यक्रम करायचं. जे ऋत्विज म्हणजे ब्राह्मण बोलावलेले आहेत ऋषी या मंत्रा ह्याच्यासाठी, या यज्ञासाठी, त्यांना जे द्यायचं ते मनापासून द्यायला हवं. आपलं देखल्या देवा दंडवत असं नाही चालणार. तर ते पण ह्याला म्हणजे जसं असतं ना की मी नेहमी गमतीनं म्हणते की डॉक्टरचं बिल खूप येतं, पण ते बिल आपण न चुकता देतो आणि वरती आपण आपल्या मनाची समजून घालतो की त्यांच्या ज्ञानाचे पैसे आहेत. त्यांनी जे काही औषध योजना केली, त्यांनी जे काही उपाय सुचवले त्यामुळे मी बरी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचंही लक्षात घेतलीच पाहिजे. त्या पूजा सांगणाऱ्या लोकांचं पण त्यांनी काही खटपट केली असते, कष्ट घेतलेले असतात, पाठांतर केलेलं असतं, तर त्यांनासुद्धा देताना मग मागे पुढे पाहता कामा नये. त्यांचंसुद्धा ते एक शिक्षणच झालेलं असतं. त्यामुळे त्यांना देताना मात्र आपल्या ऐपतीप्रमाणे, आपल्या इच्छाप्रमाणे आणि भरपूर दक्षिणा द्यावी. दक्षिणेच्या रूपानं जे की आपल्याला धान्य, द्रव्य द्यायचं आहे, वस्त्र, ते सगळं मनापासून आणि अगदी आपल्या कुवतीप्रमाणे व्यवस्थित द्यावं. कसं तरी काहीतरी देखावा झाल्यासारखं करू नये. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. शंकराचार्य भिक्षेला जायचे आणि एकदा एका घरासमोर ओम भवती भिक्षांदेही म्हटलं. गरीब कोठी होती आणि त्या घरातली ती बाई बाहेर लोकांनी तिने पाहिलं तरुण मुलगा आणि आपल्या दारात भिक्षेकरी म्हणून आला आहे. पण खरंच तिच्या घरात काहीच त्या दिवशी नव्हतं. अत्यंत गरीब दरिद्री होती. पण तिला असं तो आपल्या इथून रिकामा गेला हे पण मनाला बरं वाटेना. म्हणून तिने सगळी गाडगी माडकी जरा तपासली. एक आवळा तिला मिळाला आणि मग ती नमस्कार केला आणि त्यांनी आचार्यांना. आणि आचार्य मला क्षमा करा, माझ्याजवळ खरंच काही नाही आहे, पण मुखशुद्धी म्हणून माझ्या या आवळ्याचा उपयोग करा, एवढा मी तुमच्या झोळीत टाकते. आणि आचार्यांना हे सगळं मनापासून जे असतं ते दिल्याचं मोल वेगळंच असतं. त्या आचार्यांनी अक्षरशः लक्ष्मी त्यांच्या घरी प्रकट केली आणि घर नुसतं सोन्याच्या आवळ्यांनी भरून टाकलं. असा प्रसंग आचार्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतो. त्यामुळे आपल्या याच्याप्रमाणे आपली जी काही ऐपत आहे, आपली जी कुवत आहे त्याप्रमाणे द्यावं. जसं मी गमतीला नेहमी सांगते की मीराबाईने 56 भोगच दिले पाहिजेत भगवंताला, पण आमच्या सुदामाने कण्या द्याव्यात. त्याच्याकडे तेच आहे, दोन्ही तो मिटक्या बारातच खाणार आहे.
त्याला हे माहिती आहे की हे माझ्या मित्राने दिलं, हे पण तितकंच प्रेमाचं आहे. पण त्याच्यातच त्याला कण्या आवडल्या सुदामाच्या, म्हणून मीराबाईने पण तेच आहे, ती राणी आहे, तिने मात्र काय तर 56 भोग द्यायचे. अशा पद्धतीने खरं म्हणजे व्हायला पाहिजे दान. पण आता हा जो यज्ञकर्म करणारा आहे हा काही करतच नाही. आणि मग त्या यज्ञाचं काय फळ त्याला मिळणार? म्हणून त्याला तामस यज्ञ म्हटलं आहे. कुठल्याही प्रकारचं असू दे, समाजाच्या भल्यासाठी हे आपल्याला सगळं यज्ञकर्म करायचं आहे. आणि आत्ता म्हटलं तसं त्याच्यापासून अहंकार पण वाढता कामा नये. एक सामाजिक ऋण आपल्यावर असतं. आपण एखादं काम करतो समाजाचं, त्या समाजाच्या ऋणामध्ये आपली काहीतरी प्रत्येकाची एक जबाबदारी आहे आणि ती त्या पद्धतीने पुरी केलीच पाहिजे. कुठेही आपला अहंकार वाढणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. असं करायचं. हे ऋण ज्या ज्या व्यक्ती करतात, म्हणजे त्याच्यात समाजाच्या हिताचा त्यांचा प्रयत्न असतो. सगळ्यांना भरघोस मदत करणं आपापल्या परीनं, कोणी विद्येने करेल, कोणी वेळाने करेल, कोणी पैशाने करेल. पण असं जे करणं असतं त्याच्यामागे अत्यंत श्रद्धा हवी, मनापासून सगळं हवं, तर ते सात्विक झालं. नाहीतर हे असं तामस होतं. म्हणजे श्रद्धेविना केलेली उपासना ती काही भगवंतापर्यंत पोचणं शक्य नाही. हे सगळंच आहे की यज्ञ, तप, कर्म सारं व्यर्थ आहे. जर असं असेल तर, श्रद्धेविना असेल तर त्या करण्याला काही अर्थ नाही. म्हणजे तो देखावा जरा तरी परवडला, की का होईना देखावा तर देखावा, पण केलं तरी हे देखावा पण नाही आणि मनापासून की केलंच नाही, अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे ते नसेल तर ते तामस झालं असं त्याचा अर्थ. आता हे तामसी म्हणून जे काही आपण पाहिलं की विधिहीन, अन्नदान नाही, कर्म म्हणजे दानधर्म नाही, मंत्रहीनम, सगळं हे सगळं वाचलं की आपल्याला स्वतःला तपासायचं की आता सत्वरजतम तिन्ही प्रकारची कर्म आपल्याला कळली, तर आपण स्वतःला आपल्याला तपासायचं की आपलं कुठे काही गडबड होते की काय. म्हणजे आपण सात्विक मार्ग आपल्याला कळला आहे, प्रयत्न करून आपण सात्विक राहण्याचा प्रयत्न पण करतो आहे, हे अगदी बरोबर आहे. पण आणि तसे की आपण अगदी दुर्योधन नाही आहोत, पण दुर्योधन नसलो तरी देखील आपण अगदी ज्ञानेश्वर माऊली पण नाही आहोत. त्यामुळे आपल्याला मार्ग कळलेला आहे. तर दुर्योधनाच्या पासून पार माऊलींपर्यंत जाण्याच्या त्या मार्गाकडे आपली प्रगती होते ना. अशा प्रकारचा विचार आपण मनात ठेवून आपलं बरोबर चाललं आहे ना, कुठे गडबड होत नाही ना, आपण काही अहंकार मनात ठेवून कसं तरी कर्म करत नाही आहोत ना, अशी आपली आपली कर्म आपण तपासायची. म्हणजे मग सात्विकता वाढण्याकडे आपलं लक्ष राहील, असा त्याचा अर्थ. माऊली काय म्हणतात बघूया. हे झालं तामस यज्ञाचं भगवंतांनी केलेल्या श्लोकाचा अर्थ समजून घेणं. आता माऊली आपल्याला आणखीन वेगवेगळ्या दृष्टांतांनी समजून सांगणार आहेत. 119वी ओवी आहे. आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, तैसा तामसा यज्ञापाही आग्रहोचे मूळ. काय एका उदाहरणानेच आपल्याला या तामसी कर्म काय ते सांगून टाकलं. ते म्हणतात पशुपक्ष्यांचे विवाह. आता एक नर कावळा आणि एक मादी कावळा यांच्यासाठी काही जोशी लागत नाही. म्हणजे कोणीतरी लग्न लावणारा असा कोणी लागत नाही. त्यांच्या नर आणि मादी यांच्यामध्ये असणारी कामं वासना की त्यांचं लग्न झालं. आणि पशुपक्षी विवाही जोशी कामा परवता नाही, त्याच्याशिवायच हे सगळं होतं. तैसा तामसा यज्ञापाही आग्रहाचे निवड. तसं या तामस माणसाच्या यज्ञाचं असतं. त्याच्याजवळ दुराग्रहाशिवाय दुसरं काही नसतं. मी केलं एवढाच त्याचा आग्रह असतो की मी हे कर्म केलं, एवढं त्याला फक्त दाखवून द्यायचं असतं. बाकी त्याला त्या कर्मामध्ये काही इंटरेस्ट नसतो. म्हणजे खरं म्हणजे तुम्हा आम्हाला असं उदाहरण देणं आवडणार नाही, पण हल्ली असं जाणवतं. आपण एखाद्या विवाहाला जातो, तो विवाह चालू असताना तिथे गुरुजी काही मंत्रोच्चार करत असतात. त्या खरंच मुलाचं आणि मुलीचं त्या मंत्राकडे किंवा आईवडिलांचं सुद्धा त्या मंत्राकडे आणि चालू असलेल्या कार्यक्रमाकडे, उपस्थितांचं तर नकोच बोलूया, ते गप्पा मारण्यातच दंग असतात. पण तिथे काम चालू असताना ते गुरुजी जे काही सांगतायत ते आपल्यासाठी आहे, आपल्या जीवनातला हा महत्त्वाचा एक विषय आहे. आणि म्हणून त्या मुलांनी, मुलींनी आणि त्या आईवडिलांनी त्याच्यामध्ये लक्ष द्यावं. कोण आला आहे,
आलेत की नाही, त्यांचं सगळं व्यवस्थित झालं आहे की नाही, इकडे लक्ष जास्त असतं. आणि दुसरं आणखीन महत्त्वाचं, ती मेकअपवाली, फोटोग्राफर यांनी एवढा वेळ आणि एवढी जागा घेतलेली असते की ते मंत्र चाललेले त्यांच्याकडे बघायला कोणाला वेळच नसतो. म्हणजे आपण आता तामस कर्माचं सगळं उदाहरण पाहिलं ना, माऊलीनी पशुपक्ष्यांच्या विवाहाचं उदाहरण घेतलं. पण वाचता वाचता मला असं वाटलं की माणसं पण आम्ही तशीच झालो आहे. केवळ मुलगा आणि मुलगी एकत्र यायचं आणि त्याच्यासाठी एक सर्टिफिकेट पाहिजे आहे लग्न विवाहाचं, ह्याच्यासाठी आणि उपस्थितांच्या समुदायामध्ये हे करायचं एवढ्यासाठीच आहे का कार्यक्रम, बाकी काहीच आहे का? तर असं होतं. पशुपक्ष्यांचंच कशाला, माणसाच्या बाबतीतसुद्धा हा विचार मनात यायला लागलेला आहे. पुढल्या पिढ्या वार या वाट न पाहे की मरण मुहूर्त पाहे निषिद्धांसी बिहे आगी जरी. 3 उदाहरणं दिली एकाच ह्याच्यामध्ये. ते म्हणतात वारं या वाट न पाहे, वाऱ्याच्या वाहण्याला काही मार्ग लागतो का? वारा काही विचारतो का या मार्गाने जाऊ का या मार्गाने जाऊ? ते पाहिजे त्या मार्गाने जाऊ. मरण मुहूर्त पाहे, मृत्यूला काही मुहूर्त नाही. कोणत्या क्षणी काय होईल माहीत नाही, त्या मृत्यूला मुहूर्त नाही. निषिद्धांसी बिहे आगी, आणि निषिद्ध म्हणजे अग्नी जो आहे तो पवित्र काय आणि अपवित्र आहे ह्याला काय घाबरतो का? अग्नी आहे, ते काय तुम्ही टाका, ओलं लाकूड सुद्धा जळतं त्याच्यामध्ये, अग्नी सगळ्याची खाक करून टाकतो. तसं म्हणाले आहे, हे विशिष्ट मार्गाने होतच नाही, पाहिजे तसं. वाऱ्याला, मृत्यूला आणि अग्नीला जसं त्याला पाहिजे तसं तो करतो, तसा हा तामसी कर्म करणारा आहे, त्याला पाहिजे तसं तो करतो, तो काही विचार करत नाही. आपण आपलं बातमी वादळ कोकणातून काय मुंबईत ह्याच्यापर्यंत आलं आहे, केरळपर्यंत आलं आहे, आता मुंबईकडे येईल. कारण त्याला वाट दाखवण्यामुळे त्याला पाहिजे तसं पाहिजे त्यावेळेला तो येणार आहे. मृत्यूचंही तसंच आहे आणि अग्नीचंही तसंच आहे. माऊलीने तिन्ही उदाहरणं अगदी चपकन दिले आहेत. या तामसी कर्म करणाऱ्या माणसाचं असंच आहे, पाहिजे तसं त्याला पाहिजे तसं तो करतो. तरी तामसाची या आचारा विधीचा अति ओढा वारा, म्हणून तो धनुर्धरा उच्छृंखलू. धनुर्धरा अर्जुना, ह्या ज्या सगळ्या 3 गोष्टी सांगितल्या ना, वारा, अग्नी आणि मृत्यू, तसं या तामसी माणसाचं आचरण वागणं असतं. विधींचा आधी ओढा वारा, विधींचा घरबंध नाही, काय करतोय कसं करतोय काही अर्थ नाही त्याला. आणि उच्छृंखलू म्हणजे अमर्याद, असं सगळं विधिहीन असणारं, अनिर्बंध असं ह्याचं वागणं असतं. कशाचा काही त्याला ताळमेळ नाही, असं कसंही वागणं तो वागतो, म्हणून त्याला तामस कर्म करणारा असं म्हटलं. नाही विधीची तेथ चाड, नये मंत्राधिक तयाकडं, अन्न जाता नसूये तोंड मासिये जेवी. लगेच अण्णापदं सांगितलं की त्याला एक तर विधीची चाड नाही, कशासारखं करायला हवं, असंच व्हायला हवं, काही नाही. आपल्याकडे किती साध्या साध्या गोष्टी, बोडण घालायचं तर 12 भरायला हवं असं आपण सांगतो की नाही. तर प्रत्येक गोष्टीला काही नियम असतात, त्या नियमाप्रमाणे वागायला लागतं. याला काही नाही, चालतंय या नावाखाली काहीही चालतं. नये मंत्राधिक याकडं, मंत्रांची तर गरजच नाही, करून टाकायचं मन मानेल तसं. अन्न जाता नसूये तोंड, नसूये म्हणजे मिळतच नाही, नसूये. त्याच्या यज्ञाच्या मंडपात मासी आहे म्हणजे माशीला सुद्धा जेवण मिळत नाही. बाकी तर दान मरू दे, राहू दे, कोणाला नाहीच मिळत. माशीसुद्धा जेवत नाही, अन्न शिजतच नाही, त्यामुळे कुठे काय मिळणार. असा गमतीचाच भाग म्हणून म्हणायचं की खरोखरच हल्ली असं असतं, ज्या घरामध्ये कार्यक्रम असतात त्या घरामध्ये अन्न शिजतच नाही. ऑर्डर दिलेली असते 12 वाजता, 12ला 5 मिनटं कमी असताना धडाधड ती खाली गाडी येते आणि ते सगळं सामान वरती येतं, मंडळी जेवतात. त्यामुळे अगदीच 750 वर्षानंतर काय परिस्थिती येणार आहे याची माऊलींना कल्पना असावी. तर माऊली सांगतात, अन्न जाता नसूया तोंड मासी जेवी. माशी जेवेल एवढं पण अन्न शिजत नाही घरामध्ये. माझ्याकडे आपल्या आता ही काही वेळा काय आहे, ही सोय आहे, पण तरीसुद्धा धार्मिक कार्यामध्ये आपल्या घरातली मोठी माणसं म्हणतात की अगं चटणी, कोशिंबीर, तळण, वरण भात आणि एखादं गोड पक्वान्न आपण करावं. अगदीच तुला मदत हवी आहे ना, 2 भाज्या, मसाले भात असं सांगू ऑर्डरला, बाकी आपण करूया घरी. इथे मुळी माऊली सांगतात माशी बसेल इतकं पण अन्न घरामध्ये शिजत नाही. पण अतिशयोक्ती वाटण्यासारखं काही नाही आहे, आज आपल्याला तसं दिसतंच आहे. असो, वैराचा बोधू ब्राह्मणा तेथ केली गेल दक्षिणा,
अग्नी झाला वाऊधाणा वरपडा जैसा. पुढल्या 193व्या वहीत माऊली सांगतायत की वैराचा बोधू ब्राह्मण म्हणजे हा जो काही ब्राह्मण आपल्याकडे बोलावलेला आहे ह्या यज्ञकर्मासाठी, तो म्हणजे शत्रूच. अशी जर समजूत असेल तर कसली आले दक्षिणा, तेथं केली गेलं दक्षिणा. म्हणजे त्याच्यावर जर आपला आदरभावच नसेल तर दक्षिणा काय तुम्ही देणार. दक्षिणा देताना मनामध्ये त्या व्यक्तीबद्दल आपला आदर आहे आणि मग ओली करून दक्षिणा द्यायची, नमस्कार करायचा, असं सगळं होतं. पण या माणसाबद्दल आदरच मनात नाही आहे. अग्नी अग्नी झाला वाहुधाणा वरपडा जायचा. म्हणजे अगदीला जसं वाऱ्याची मदत मिळते ना, तशी या तमोगुणी माणसाला अशा प्रकारचे स्वैराचार करायला जणू की मदतच मिळते. आधीच तो तामसी, तमोगुणी आणि त्यात हे अशा प्रकारचं वागणं. आता मदत मिळते म्हणजे काय, की ही व्यक्ती खरंचच आदरणीय नसेल तर याला हे असं स्वैराचार करायला आधीच मिळतं. म्हणजे योग्य व्यक्ती जर तिथे ह्या सगळ्या कामासाठी आलेली नसली तर मग स्वाभाविकच ह्या तमोगुणी वृत्तीला आणखी स्वैरपणानं आचरण करायला वाव मिळतो. त्यामुळे तिथे जर म्हणजे जसं असतं ना, आपल्याकडे आता विवाहाच्या वेळच्याच गोष्टी आपल्या चाललेल्या आहेत, तर खरंच आपल्याला असा अनुभव येतो. एखादे जर खरंच पौरोहित्य करणारे कडक गुरुजी असतील ना, तर ते सांगतात, चपला घालून वरती यायचं नाही, खाली उतरा, मुलीला उचला बिचलायचं नाही, आमच्याकडे अशी पद्धत नाही, असं ते आवर्जून सांगतात. असं तरी सांगणारा जर कोणी असेल ना खणखणीत, तरी मग त्याला काहीतरी मर्यादा राहील. पण असं पण सांगणारं कोणी नसेल तर मग काय स्वैर वागायला काही त्याला मुभाच जणू काही मिळाली असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे केवळ नुसता येतच आहे पुढे की वायफळ खर्च ज्याला म्हणतो, नुसता खर्च होईल यज्ञकर्माचा, निष्पत्ती त्याच्यातून काही नाही, फळ निष्पत्ती काही नाही. तैसे वायाची सर्वस्व वेचे, मुख न देखता श्रद्धेचे, नागविले निपुत्रिकांचे जैसे घर. माऊली सांगतायत पुष्कळ खर्च मात्र होईल, त्याच्यातून मिळणार काहीच नाही, कारण त्याच्यात श्रद्धाच नाही ना, मनच घातलेलं नाही, मनापासून काही केलेलंच नाही. त्यामुळे श्रद्धेनं केलेलं नाही आहे, भाव अंतःकरणात नाही आहे, तर त्याच्यातून काय निष्पन्न होणार, नुसता खर्च होईल. आणि नागविले निपुत्रिकांचे जैसे घर, उदाहरण इतकं चपकळ दिलं आहे की एखाद्या निपुत्रिकाचं घर जर असेल आणि ते घरातली 2 माणसं समजा गेली आणि कोणी बघणारं नाही आहे, तर ते घर जे आहे ते जसे भाऊबंद बळकावतात तसं होईल, की काहीच कोणाला मिळणार नाही, काही त्याच्यामध्ये घरबंदच राहणार नाही, कोणी काय मन मानेल तसं वागो अशा प्रकारचं होईल. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाच्या खर्चात हल्ली विचार केला तर सगळे कार्यक्रम अतिशय खर्चिक होतात, पण खरंच त्याच्यातून काही समाधान मिळतं का हो, असा विचार केला लक्षात येतं की खरंच काहीच मिळत नाही. किती त्या संगीतला खर्च करायचा, किती त्या मेहंदीला खर्च करायचा, त्या म्हणजे साखरपुड्याला किती खर्च करायचा, हे जर आपण प्रमाण पाहिलं तर पुन्हा पुन्हा आपल्या मनात विचार येतो की आपण हे सगळं आता ज्ञानेश्वरीच्या निरूपणाच्या वेळेला तुम्ही आम्ही बोलतो आहे एकाच वयाची मंडळी आहोत म्हणून बोलतो आहे, पण नाहीतर तुमच्या वेळेचं आम्हाला काही सांगू नका असं उत्तर आपल्याला घराघरात ऐकायला मिळतंच. त्या फार काही आपण करू शकणार नाही आहोत, पण माऊलीने आपल्याला चपकळ उदाहरणं देऊन सांगितलं आहे की हे सगळं जे आहे हे तमोगुणी आहे. त्याच्यात खरं ज्याला महत्त्व द्यायला पाहिजे आहे ते महत्त्व न देता भलतंच काहीतरी होत आहे. ऐसा जो यज्ञाभासो तया नाम यागू तामसू, असा जो काही यज्ञ आहे हा तामस यज्ञ आहे. आई काय म्हणे निवासू श्रियेचा, तो श्रियेचा निवास, ज्याच्या घरी लक्ष्मी आहे असा जो भगवंत आहे, म्हणजे लक्ष्मीचं निवासस्थानच जिथे आहे तो जो कृष्ण आहे, तो कृष्ण हे तामस यज्ञाबद्दलचं वर्णन करतो आहे. कोणीतरी सांगतो आहे नाही बरं का, भगवंत आम्हाला हे सांगतो आहे की हे जे सगळं होतं आहे हे तामस यज्ञ आहे. आता गंगेचे एक पाणी परी नेले आनानी वाहणे, एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे. गंगेचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. गंगोदक अत्यंत पवित्र, परंतु गंगोदकसुद्धा निरनिराळ्या प्रकारानं त्याचा उपयोग केला. म्हणजे समजा अगदी ते पाणी गटारात सोडलं गेलं तर ते अपवित्र होतं, कुठून येतं याला महत्त्व आहे ना. दुसऱ्यानं ते तीर्थ म्हणून समजा आपल्याला दिलं तर ती शुद्धता आहे. त्यामुळे कोण कसं कुठे देत आहे, त्या गंगेच्या ओघाला गटाराचा जर मार्ग दिसला तर मग ते पाणी अपवित्र झालं.
पण तो जो वाळूचा वाळवंटातला मार्ग दिसला तर ते गाळून येणारं शुद्ध सात्विक पाणी आपल्याला मिळेल. मग त्याला आपण तीर्थ म्हणतो. गटारामध्ये जाणारं ते तामसी आहे आणि असं सात्विकतेने येणारं आहे ते मात्र असं निर्मळ स्वच्छ वाळूतून येणारं तीर्थ ज्याला म्हणतो असं आहे. म्हणजे काय तर कर्म तेच करतोय कसं त्यावर ते सात्विक का तामसी हे अवलंबून आहे असं या गंगेच्या उदाहरणावरून माऊली आपल्याला सांगतात. तैसे तीही गुणी तप येत झाले आहे त्रिरूप ते एक केले दे पाप उद्धरी एक. तिन्ही गोष्टी सांगून झाल्या. 3 गुणांचं तप 3 प्रकारचं आपण आता पाहणार आहोत. त्यातील एकाचं जे की आचरण आहे म्हणजे हे तमोगुणाचं ते पापाला कारण होतं आणि एकाचं जे काही काम आहे त्यांनी शुद्धता आहे. ते जसं आता गंगेचं उदाहरण कशावर करतोय त्यावर आहे. जर कर्म तेच पण ते जर निर्मळ अंतःकरणाने शुद्ध सात्विक भावाने केलं अहंकार सोडून केलं तर त्याचा उपयोग आपल्याला योग्य होईल आणि तसं न करता तामसी पद्धतीने केलं तर त्याचं कामास होईल. तरी तेची तीही भेद कैसे निपा म्हणून सुबुद्धी जाणो पाहासी तरी आधी तपची जाण. आता हे जसे यज्ञाचे प्रकार आपण पाहिले तसे तपाचे प्रकार आपल्याला पाहायचे. कर्माचे 3 प्रकार जसे आपण पाहिले तसे आपण यज्ञाचे 3 प्रकार पाहणार आहोत. शुद्ध सात्विक मनाने तप केलं तर ते कसं आहे आणि असं कसं तरी केलं तर आता यज्ञकर्मात जसं आपण पाहिलं तसं आपल्या लक्षात येईल. कसं तरी केलं की ते तप असं 3 प्रकार आहेत. आता ती कैसेनी पा म्हणून सुबुद्धी. अर्जुनाला सुबुद्धी म्हटलं आहे. तू जाणकार आहेस खरं म्हणजे तुझी जाण्याची इच्छा असेल तर प्रथम तप म्हणजे काय ते आधी सांगतो आणि मग त्याचं सात्विक तप राजस तप तामस तप हे जे 3 प्रकार आहेत ते सांगतो. पण आधी तप म्हणजे काय ते ऐकून घे. येथे तप म्हणजे काय आहे ते स्वरूप दाऊ पाही मग भेदिले गुण तीही ते पाठी बोलो. ते पाठी बोलो म्हणजे नंतर सांगतो. आधी तप म्हणजे काय ते मी तुला नीटपणे सांगतो. त्रिविध आहेत काय ते नंतर सांगतो. ते स्वरूप दाऊ पाही. आता तपाचं जे काही स्वरूप आहे ते नीट ऐक. तरी तप जे का सम्यक सम्यक म्हणजे योग्य योग्य जे तप आहे तेही त्रिविध आहे ते नंतर कळेलच. शारीर मानसिक शाब्दगा शारीरिक वाचिक आणि मानसिक शब्दगा म्हणजे वाचिक असे 3 प्रकारचे तप आहे ते पण सांगणारच आहे. आता या तिन्ही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभू का श्रीहरी पढियंता होय. पहिलं जे शारीरिक तप आहे ते ऐक. त्या तप करणाऱ्याचं जे काही म्हणजे उपास्य दैवत असेल शंकराचं आहे का विष्णूचं आहे का आणखीन रामाचं आहे दत्ताचं आहे जो काय ज्याची काही पूजा असेल ज्या दैवताची पूजा तो करतोय ज्या दैवताची तो उपासना करतोय तसं तसं आचरण त्याचं त्या उपासनेप्रमाणे झालं पाहिजे. किंवा एरवीचं त्याचं आचरण आईवडिलांची सेवा करतोय का त्याचं वागणं कसं आहे त्याचं बोलणं कसं आहे सगळं त्यावर अवलंबून आहे. नुसती उपासना नाही तर त्याचं इतर वेळेला सुद्धा आचरण कसं आहे हे सगळं ह्या शारीर तपामध्ये येतं. नुसतंच त्यांनी आपल्याला 4 ओव्यांमध्ये पुढला विषय सांगितला. संस्कृत म्हणजे गीतेतला जो श्लोक आहे तो असा आहे. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच्या शारीरम तपोच्यते. आधी शारीर तप कशाला म्हणतात त्याचं 14व्या श्लोकामध्ये भगवंतांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. देव आणि द्विज शब्द कळतात आपल्याला. देवही कळतोय द्विज म्हणजे ब्राह्मण चांगला सत्पाती ब्राह्मण सत्पुरुष ज्याला म्हणतो असं देवाची पूजा या ब्राह्मणाची पूजा. गुरु आणि प्राज्ञ गुरु म्हणजे सद्गुरू आपले जे ते आणि प्राज्ञाचा अर्थ ज्ञानी माणसं त्यांचं पण पूजन करायचं आहे. शारीरिक तप करताना कुणापुढे नम्र व्हायचं आहे त्याची यादी भगवंत सांगतोय. देवापुढे द्विजापुढे म्हणजे ब्राह्मणापुढे गुरूंपुढे अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या व्यक्तींपुढे आणि कसं तर शौचम म्हणजे अत्यंत पवित्रपणानं मनापासून आर्जवम नम्रपणानं सरळपणानं ब्रह्मचर्य अहिंसा याला याला शारीरिक तप असं म्हणायचं असं म्हटलेलं आहे. 8 शब्द आपल्याला सांगितले. शारीरिक तप करण्याच्या मागे काय काय गोष्टी असायला हव्या तर देव द्विज गुरु प्राज्ञ शौचम आर्जवम ब्रह्मचर्य आणि अहिंसा 4 व्यक्ती सांगितल्या
आणि 4 आपल्यामधले गुण सांगितले. या 4 गुणांनी 4 व्यक्तींचं पूजन करायचं. त्याला शारीरिक तप असं शारीरम तप म्हणायचं. आता म्हणजे काय, उगाच शरीराला कष्ट द्यायचे नाही आहेत बरं का. त्या शरीराला कष्ट घेऊन करायचं जे अघोरी तप आहे त्याचं पूर्वी वर्णन करून झालेलं आहे. अशास्त्रविहितं घोरम तप्यन्ते ये तपोजना, त्या श्लोकामध्ये वर्णन करून झालं आहे. अघोरी काही करायचं नाही आहे. इकडे भोगपाड, जिभेला भोगपाड, काय सूर्यनमस्कार घालतच जा वगैरे वगैरे असं काही शरीराला त्रास देऊन करायचं कर्म इथे सांगितलं नाही आहे. ते अघोरी कर्म आहे. इथे किती छान सांगितलं आहे. 4 गुण आणि 4 महत्त्वाच्या व्यक्ती. या व्यक्तींपुढे या सगळ्या गुणांची सामोरं जाणं, ज्याला शारीरिक तप म्हणायचे. आपण बघूया एकेका शब्दाचा अर्थ, म्हणजे आपल्याला कळेल. आणि मग माऊलींच्या ओवी आपण बघू, म्हणजे आणखीन अधिक चांगल्या पद्धतीने कळेल. तर आता हे शारीरिक तप म्हणजे देवाला खरं तर आपल्या देहाच्या मार्फत जायचं आहे. त्यामुळे ह्या देहाला व्यवस्थित ठेवता आलं पाहिजे, ह्याच्यासाठी ह्या 8 गोष्टी करायच्या आहेत. आता देवपूजनम पहिलं. देवपूजनम म्हणजे आपल्याकडे देव तर खूपच आहेत. प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक तिथीचा आणि प्रत्येक वाराचा असा पण देव आहे. आणि ते सगळं शंकराची पूजा करा, विष्णूची करा, गणेशाची दे. पंचायतन ज्याला म्हणतो ते पंचायतन म्हणजे विष्णू, शंकर, गणेश, देवी आणि सूर्य या 5 जणांच्या पूजेला आपण पंचायतन म्हणतो. आणि मग अवतारामध्ये श्रीराम आहे, श्रीकृष्ण आहे, दत्त आहे, जगदंबा म्हणजे लक्ष्मी आहे, अशांची आहे ती अवतारांच्या याच्यामध्ये सगुण मूर्तीची पूजा अशी आपण करतो. मग घरातली रोजची देवांची पूजा असू दे, नैमित्तिक पूजा असू दे, सणावारांची पूजा असू दे, किंवा आपण प्रत्येकाच्या घरी काही असतं बघा, किंवा दर गुरुवारी आरती असते आमच्याकडे असं आपण सांगतो. दत्ताची पूजा असेल, किंवा जर एकादशीला आम्ही भगवान कृष्णाची पूजा करतो असं म्हणतो. पौर्णिमेला काही जण पूजा, असं जे काही आपल्या घरामध्ये पद्धती असेल त्याप्रमाणे ते देवपूजनम करणं, नित्यनियमाने करणं, याला शारीरिक तप म्हणायचं. त्यावेळी आपलं जे उपास्य दैवत आहे त्याच्या दर्शनाला मंदिरात जाणं, हे सगळं शास्त्रसंमत आहे बरं का. शास्त्राने आपल्याला सांगितलेलं आहे. नित्यपूजा, नैमित्तिक पूजा, त्याची शक्य असेल तर वेळ सांभाळणं. आणि आपल्याला अनुभव आहे इतकं छान, सकाळी वेळच्या वेळी जर आपण केलं तर आपल्याला प्रसन्न वाटतं. अगदी तुमच्या आमच्या पिढीपर्यंत ठरलेल्या या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय घरातून बाहेर पडायचं नाही. आता सगळं बदललं आहे, त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. आपण शारीरिक तपाबद्दल बोलतो आहे, त्यामुळे याचा विचार करूया की रोजचा सकाळी केर, वारा, रांगोळी, अंघोळ, पूजा, की मगच बाकीच्या गोष्टी, अशी जे एक नियम घालून दिलेले आहे त्याप्रमाणे आपण करतो. आणि ते करण्यामध्ये एक प्रसन्नता वाटते, त्याला शारीरिक तप म्हणायचं. एकदा सकाळची ही अशी झालेली असली ना क्रमवार यादीतली कामं, की दिवस पण आपला सगळा चांगला जातो. या अशा प्रकारच्या याला शारीरिक तप म्हणतात. दुसरा शब्द वापरला द्विजपूजन. द्विज शब्दाचा अर्थ दोनदा असा आहे की आपल्याकडे मुंज झाली की दुसरा जन्म असं म्हटलं जातं. त्या मुंज झालेल्या ब्राह्मणाचं पूजन करायचं. म्हणजे असं आहे की तो कुठल्या घरात जन्माला आला आहे ते नाही, तर खरंच वेदपठण करणारा आहे, अशा अभ्यास करणारा आहे, काही विशेष करणार आहे, त्याची पूजा करायची, त्याच्या या अभ्यासाला मदत करायची. ब्रह्म जाणणारा, वैदिक काही करणारा आहे, त्याला त्याचं हवं नको पण पाहणं. पूर्वीच्या काळी अशा प्रकारची 12वर जमणारी मुलं असायची. तर हे जे आहे ते द्विजपूजन आहे, की त्याच्या अभ्यासाला, त्याच्या मोठं होण्याला आपल्याकडून काहीतरी मदत करणं. त्याच्याशी पण आपल्या घरातलं मूल तसा तो एक असं आदराने त्याच्याशी वागणं, अशा सगळ्याला बरं. त्याच्यावर पण हे असं करणारी मंडळी असल्यामुळे त्याच्यावर पण एक प्रकारचं बंधन असतं की त्याचं आचरण चांगलं असलंच पाहिजे. हे सगळं यज्ञकर्मामध्ये येतं. सगळ्यांनी सगळ्यांसाठी करायचं कर्माला यज्ञकर्म आपण म्हणतो. आता जे आपण शारीरिक तपाचा विचार करतो आहे, ते शारीरिक तपसुद्धा असं आहे की अशा पद्धतीने केलं की ज्याच्याबरोबर आपण तप करतो आहोत त्याही माणसाची ती भूमिका असते ना. त्यामुळे द्विजपूजनम करायचं म्हणजे काय, तर या पद्धतीने. गुरुपूजनम, ज्या व्यक्ती आपलं जीवन घडवण्यासाठी उपयोगाला पडलेले असतात, आई वडील आहेत, घरातली मोठी माणसं आहेत, आपले शिक्षक आहेत, अगदी शेजारची मोठी माणसं आहेत, या सगळ्यांच्या समोर नमणं हे गुरुपूजन आहे. अगदी म्हणजे आध्यात्मिक याच्यामध्ये आपल्याला कोणी गुरु मिळाला असला तर त्याची पूजा करणं हे तर आहेच. मनाने प्रत्यक्ष देहाने रोज आपल्याला पूजा करणं शक्य नाही आहे, तरी फोटोला हार घालणं, मनाने पूजा करणं, त्यांचं स्मरण करणं, याही गोष्टी झाल्या पाहिजे. त्यांचा आदर करणं,
त्यांची सेवा करणं, त्यांच्या उपदेशाचा प्रचार प्रसार करणं, हे सगळं गुरुपूजनामध्ये येतं. याला शारीरिक तप म्हणायचं. देवपूजन, द्विजपूजन, गुरुपूजन, प्राज्ञपूजन. म्हणजे ज्यांची प्रज्ञा जागृत आहे, खूप अशी बुद्धिमान माणसं जगामध्ये आहेत, ज्यांनी काही शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, त्या ज्ञानाचा उपयोग सगळ्यांना होतो आहे, अशा ज्ञानी माणसाचं सुद्धा सत्कार करणं, त्याची पूजा करणं, त्याचा चांगलेपणा इतरांना सांगणं, अशा गोष्टी पण करणं. आपल्या बुद्धीचा उपयोग सगळ्यांच्या भल्यासाठी करणारे जे आहेत त्यांना नमस्कार करणं, त्यांची पूजा करणं, हे पण एक शारीरिक तप आहे. शौच, पवित्रता, अंतर्बाह्य स्वच्छता, हे जे करायचं आहे ते नुसतं देखल्या देवा करायचं नाही. अंतर्बाह्य पवित्रतेनं मनापासून ही सगळी देव द्विज गुरु प्राज्ञाची पूजा आपल्याला करायची आहे. जसं आहे ना, आंघोळीने शरीर स्वच्छ होईल, बरोबर आहे. मन स्वच्छ करायचं आहे. ते मन स्वच्छ करण्यासाठी आपली जी मानसिक शांती लागते, या मनामध्ये असणारे सगळे जे काही द्वेष, राग, लोभ, क्रोध, याचे काही षड्रिपू घालवून टाकायचे असतात, मग अंतर्बाह्य आपलं निर्मलत्व येतं. त्या अंतर्बाह्य निर्मलत्वाने आपल्याला या देवगुरु प्राज्ञ या सगळ्यांची पूजा करायची आहे. आपण गीता महात्म्य म्हणतो ना, त्याच्यामध्ये श्लोक म्हणतो, मलनिर्मोचनम पुसाम जलस्नानम दिने दिने. अगदी रोज आपण स्नान करतो, आपल्या शरीराचा मल दूर करतो. सकृत गीतांभसी स्नानम संसार मलनाशनम. पण हे जे काही आतलं घालवायचं आहे ना, आतला मल घालवायचा आहे ना, तो सकृत गीतांभसी, गीतारूपी पाण्याने जेव्हा आपण आपलं अंतर स्वच्छ करू, तेव्हा मग ते खरं शारीर तप होईल. मग ते खरं निर्मलत्व आपल्याला प्राप्त होईल. गीतारूपी पाण्यानं आपल्या या आतल्या मलाचा नाश करून टाकायचा, पाण्याने शरीर पण स्वच्छ करायचं आणि अंतर्बाह्य पवित्र असं या देवद्विजगुरु प्राज्ञेची पूजा करायची. आर्जव, नम्रपणा, सहजपणा, सरळपणा, कुठेही मीच काय तो मोठा असा अहंकार नाही, असं सगळं अत्यंत अंतःकरणामध्ये करुणा आहे, दया आहे, अशा भावनेनं या सगळ्यांची पूजा करायची. असं स्मरण करणं की अशा दर्शनाने जर का त्या देवद्विजगुरु प्राज्ञांची पूजा आपण केली, म्हणजे त्यांचं जर काही आपल्याला ना हा अनुभव येतो की असं जेव्हा अंतर्बाह्य आपण स्वच्छ, म्हणजे सगळ्यांना येणारा अनुभव सांगते की आपण गोंधळ्यात जाऊन जेव्हा ती काकड आरती ऐकतो, तेव्हा आपण असे अंतर्बाह्य त्या वातावरणाने एकदम निर्मळ होऊन गेलेलो असतो. आणि मग त्या सगळ्या वातावरणामध्ये जो की आपल्या मन भरून येतं, डोळे भरून येतात ना, तो जो अनुभव आहे ना, तो अनुभव म्हणजे आर्जव. इतकं मन भरून असतं की त्या भक्तीच्या सगळ्या एकंदर वातावरणाने आपल्याला असं काही भगवंताशी आपण जोडले जातो की ती जी काही आर्जवता आहे, ते जे काही सरळपण आहे, की काही नाहीच दुसरं, असा जो काही एक मनाचा भाव असतो, मग त्याला संयम म्हणा, त्याला आर्जव म्हणा, त्याला नम्रता म्हणा, ती आपल्या मनाला आणि शरीराला मिळते आणि त्याचा एक वेगळा अनुभव आपण घेतो. 7वा शब्द आहे ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य म्हणजे संयम, ते आहेच आहे. मनाला आणि शरीराला जे काही आपण शिस्त लावतो म्हणतो, ते जे काही चिंतन आपल्याला करायचं आहे, त्या चिंतनासाठी असं शिस्तबद्ध संयमित मन लागतं. जमलं तर करू, केलं तर केलं, आज नाही जमलं तर उद्या करू, असं नाही झालं. नित्यनियमाने असं जे काही करावं लागतं. नुसतं काही ब्रह्मचर्य या शब्दामध्ये स्त्री संघापासून दूर राहणं असं ब्रह्मचर्य इथे अपेक्षित नाही आहे. इथे प्रापंचिक माणसाला जो काही संयम हवा असतो तो इथे अभिप्रेत आहे, कारण त्यालाही ब्रह्मचर्यच म्हणायचं. अनावश्यक ज्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात, त्या अनावश्यक विचार बाजूला करणं, अनावश्यक असणारं सगळंच, अगदी अनावश्यक कर्म काय नेमकं हवं आहे तेवढंच करावं ना, त्याला ब्रह्मचर्य असं म्हणायचं. म्हणजे मग आपली सगळी जी काही शक्ती, बुद्धी, युक्ती आहे, ती सगळी ह्याच कामामध्ये लागते. आपण जे करतोय देवद्विजगुरु प्राज्ञेचं पूजन, आणि या सगळ्या गुणांनी युक्त असणाऱ्या अंतःकरणाने आपल्याला ती पूजा करायची आहे, आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं करण्यासाठी जे काही युक्ती, बुद्धी, शक्ती लागते, ती सगळीच्या सगळी आपली उपयोगात येते, म्हणून ब्रह्मचर्य. नंतरचा शब्द आहे अहिंसा. दुसऱ्याला कधीही कधीही कुठल्याच ह्याने, जाणून बुजून तर नाहीच, चुकून सुद्धा
कोणी दुखवलं जाणार नाही, कोणाला आपल्या वागणुकीमुळे कष्ट पडणार नाही, अशी काळजी घेऊन काम करणं. असं जर कुणी दुखावलं गेलं, कोणाला आपल्यामुळे काही त्रास झाला, तर ते हिंसा आहे. त्यामुळे अहिंसेचा अर्थ आपल्याला कळेल. आपल्या जीवन व्यवहारामध्ये जे काही असेल ती आनंदाची देणगी असावी. कोणी आपल्या शब्दामुळे, आपल्या वागण्यामुळे कोणीच दुःखी होऊ नये असा प्रयत्न हा. जराही कुठेही दुष्टता नको, जराही कुठे क्रूरता. शब्दसुद्धा मोजून मापून असेच बोलायचे की दुसऱ्याला आनंद मिळेल. याला शारीरत्व असं म्हटलेलं आहे. आता हे अहिंसा आणि हिंसा शब्दाचे अर्थ आपल्याला कळतील. आपण नेहमीच तुकारामांचा अभंगाचा विचार करतो की खरंच आहे, अगदी सगळ्यांबद्दल प्रेमाचा भाव हवा, ही गोष्ट खरीच आहे. तर सज्जनांच्या प्रेमासाठी करायचं ते ते जे काम आहे तसंच सगळ्यांशी वागता आलं पाहिजे. दुसऱ्याला बरं वाटावं, दुसऱ्याला सुखाचं वाटावं, असंच आपल्या शरीराकडून, मनाकडून, वाणीकडून काम करणं त्याला अहिंसा म्हणायचं. आणि हे सगळं ना आपण 13व्या अध्यायामध्ये अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिराजवम या श्लोकामध्ये जे गुण पाहिलेत, त्या गुणांमध्ये हे सगळे आपण ह्या सगळ्या 8 गोष्टी पाहिलेत. शरीराच्या पातळीवर ज्या गोष्टी करायच्या आहेत ह्या सगळ्या आपण अर्थ पाहिला आहे. आणि हे सगळं मनात काही नसेल तर शरीरानं पण शुद्धता स्वीकारता येते. शरीरांची शुद्धता जमेल, पण मन शुद्ध व्हायला हवं ना. त्यामुळे नेहमीच जसं आहे की पैसा कमवावा आहे, तो शुद्ध चांगल्याच मार्गाने कमवायचा आहे, उपभोगायचा, तोही चांगल्याच कामासाठी उपभोगायचा. हे जे काही शुचित्व आहे, असं अंतर्बाह्य शुचित्व आपल्याला वापरता आलं पाहिजे. अशी ही शुचिता सांभाळता मन पवित्र राहील. म्हणून तरी आपल्याला शारीरिक तप सांगितलं. मनात जर कुठे किलमिश आलं, मनात जर काहीतरी अपवित्र गोष्ट आली तर गडबड होते. तरी देखील कबीराचा दोहा आठवायचा की होतं कधीतरी मनामध्ये असं येतं, तर मन जाता है तो जाने दो, मत जाने तो शरीर. कृती करायची नाही, मनात अर्थ काढून टाकायचं. चुकीची गोष्ट मनात आली, कोणाला दुखवण्याचा कुठेतरी शब्द आला, लगेच आपण ते मनात काढून टाकायचा, लगेच त्याच्यात क्षमा मागायची. आणि असं प्रयत्नपूर्वक आपलं शारीरिक तप चांगलं होईल. म्हणजे संतांचाच हे फक्त जमेल, संतांचाच सगळा भर इंद्रियांवर असतो, त्यांचीच इंद्रिय सगळी ताब्यात असतात असं आपल्याला वाटेल. पण प्रयत्न आपल्याला सुरू करायचा. आणि मग मनी वसे ते वसो, वाचे तरी वसो. समजा नाही झालं तर नाही झालं, आपण तोंडाली तरी म्हणूया, जसं काशीचं जावे नित्य वधावे. तसं आहे की आपण प्रयत्न तर करूया, चांगलं बोलूया तर खरं, होईल हळूहळू, अशा प्रकारचा विचार करायचा. म्हणजे शरीराकडून सुद्धा कुठल्याही प्रकारचं पाप घडणार नाही ही काळजी घ्यायची. मनाकडून पण होता का नाही, मन पण जाणार नाही आणि शरीराकडून कृती पण अशी चुकीची होणार नाही, असं करावं. सगळे ना शास्त्रांनी आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत. कसं वागायचं नाही, काय वागणं सोयीचं, काय गैरसोयीचं, काय चुकीचं, काय त्रासाचं, हे सगळं सांगितलं आहे. 16व्या अध्यायात दैवी गुण जेव्हा आपण पाहिले तेव्हा आपण हे पाहिलं आहे. मुळात ना माणूस काही दुष्ट नाही आहे, हो, मुळात माणूस चांगला आहे. परंतु तो काही कारणामुळं असा दुष्टपणाने वागतो, त्याला पुन्हा सात्विक, मुळात मन सात्विक आहे, दैवी गुण घेऊनच आलेला आहे ना माणूस. भगवंत म्हणतो की मी दैवी गुण देऊनच पाठवलेला आहे, तरी देखील तो चुकीचं वर्तन करतो. ते चुकीचं वर्तन व्हायला नको असेल. मध्यंतरी एक व्हॉट्सॲपवरती प्रसंग आला होता, आश्चर्य वाटेल असा प्रसंग होता. विवेकानंद केंद्राच्या पूर्णवेळ कार्यकर्तींनी आपला अनुभव व्हॉट्सॲपवर पाठवला होता की त्या प्रवास करत होत्या आणि पहाटेची वेळ होती आणि त्यांची खरी उतरायची वेळ झालेली होती. पण ज्या स्टेशनवर त्यांना उतरायचं होतं त्याच्या आधीच्या स्टेशनवर त्यांच्या डब्यातली माणसं सगळीच्या सगळी उतरली, डबा रिकामा झाला आणि एकट्याच राहिल्या. थोड्याशा त्या घाबरल्याच की आता खरं तर पूर्ण स्टेशनच म्हणजे एक अर्ध्या तासाचंच अंतर असेल, पण आता अर्धा तास आपल्याला सोबत कोणी नाही आहे ह्याची थोडीशी भीती वाटली, नाही असं नाही. आणि भीत्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणतो तसंच घडलं की एक माणूस हातामध्ये शस्त्र घेतलेला आलाच आणि मात्र त्या घाबरल्या. जीवात म्हणतात तसं हे करून काय त्यांनी मागितलं, तुझं काय असेल ते द्या. आता ह्या बिचाऱ्या पूर्णवेळ कार्यकर्त्या ह्याने मी माझ्याजवळचे पैसे दे, माझ्या अंगाला हात लावू नकोस असं त्यांनी सांगून ती पर्स त्याला देऊन टाकली. त्यांनी पर्स घेतली आणि तो निघून गेला. यांनी जरा श्वास घेतला, तो अर्धा तास संपतोय कधी, पण दुसऱ्या डब्यात जायला इतका पण जागा आणि अवधी नव्हता. त्यामुळे
जाऊ दे, पर्स गेली तर गेली, पैसे गेले तर गेले, पण निदान जीव तर वाचला असं म्हणून त्या दरवाजामध्ये मुटकुळं करून उभ्या राहिल्या. कधी एकदा स्टेशन येतं आणि उतरते असं झालं. आणि स्टेशन येऊन आता उतरायची वेळ होण्याआधी 5 मिनिटं तो परत आला आणि परत त्या पण घाबरल्या. त्यावेळेला मी तुला सांगितलं, म्हणजे अंगाला हात लावू नको बा, मी तुला माझं होतं ते सगळं तुला दिलेलं आहे असं त्या म्हणाल्यावर त्यांनी 100 रुपयाची नोट काढून दिली आणि म्हणाले, मी तुमचं सगळं घेतलं आहे, पण तुम्हाला उतरल्यावर रिक्षेला लागतील म्हणून 100 रुपये घ्या. ती अवाक झाली, अवाक. आणि मग आपण म्हणतो की माणूस मुळात चांगला आहे, काही वेगळ्या कारणामुळे तो चुकीचं वर्तन करतो आणि अशा गोष्टी घडतात असं आपल्याला दिसतं. मनाला, बुद्धीला वाईट करण्याच्या काही गोष्टी असतात आणि त्याच्यामुळं तर शारीरिक तबका की आपलं मन पण चांगलं राहिलं पाहिजे, आपली बुद्धी पण चांगली राहिली पाहिजे. हे सगळं माऊली आपल्याला सांगणार आहेत. साधारणपणानं 14 ओव्या लागणार आहेत हे सगळं शारीरिक तप म्हणजे काय ते सांगायला. त्या ओव्यांचा अभ्यास आपण पुढल्या वेळेला करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.